रक्षाबंधनाच्या सणाला बहीण भावाच्या प्रेमासोबत घरच्या घरी बनवा एकदम पौष्टिक, चविष्ट आणि झटपट गोड पदार्थ। आज आपण बनवणार आहोत नाचणीची वडी बर्फी, कमी साहित्यामध्ये आणि अप्रतिम चवीची। चला तर मग बघूया रक्षाबंधन स्पेशल नाचणीची वडी। रक्षाबंधन स्पेशल नाचणीची वडी बर्फी बनवण्याकरता आपण 2 वाट्या इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। रेडीमेड सुद्धा यूज करू शकता, मी हे गिरणीवरनं दळून आणलेलं आहे। त्यानंतर तूप 2 ते 3 चमचे, हे घट्ट आहे त्यामुळे पण पाऊण वाटी तरी आहे, कारण आपण 2 वाट्या इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच वाटीने मी 1 कप गूळ घेतलेला आहे। त्यानंतर टरबूजाच्या बिया, जायफळ, गूळ असल्यामुळे जायफळाचं कॉम्बिनेशन छान वाटतं, आणि ड्रायफ्रुट्सचे काप। सुरुवात करूयात। नाचणीची वडी बर्फी बनवण्याकरता इथे मी पॅन घेतलेला आहे, त्यात 1 मोठा चमचा तूप घालून घेऊयात। थोडं मी परत घालते आहे, हे छान तापू देऊयात, लगेचच मेल्ट होतं। व्यवस्थित तापल्यानंतर या 2 वाटी आपण नाचणीचं पीठ घालून घेऊयात। खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे या पिठाला। रक्षाबंधनला आपण वेगवेगळ्या मिठाई घेतो, पण प्रॉपर नसेल, कारण सध्या आता तुकाराम मुंडे सुद्धा आयएस ऑफिसर बऱ्याच धाडी टाकतायत आणि सगळ्या ह्याच्यात भेसळ आहे। त्यामुळेच आज मला ह्या दुधाच्या बाबतीतलं जे मी बघितलं, इट वॉज हॉरिबल। काय होतं? दुधाच्या बाबतीत खूप सिस्टमॅटिकली कसं काम करू शकतो, म्हणजे अत्यंत ऑर्गनाइज पद्धतीने मी बघितलं। 2 जणांची टीम आहे। एक जण स्कीम मिल्क पावडर ज्याला म्हणतो आपण, तो विक्री करतो। दुसरा केमिकल फॉर्म्युला तयार करतो। एक जण तो समोरचा जो डेअरीवाला आहे किंवा एखादा बिझनेस पर्सन आहे किंवा इव्हन फॉर दॅट मॅटर अगदी शेतकरी आहे, याच्यापर्यंत ते स्किल मिल्क पावडर विकतो आणि त्याला सांगतो की हे आपण तुमचं जे 30 रुपयाचं किंवा 35 रुपयाचं दूध आहे आपण 15 रुपयात बनवू शकतो, तुमचं क्वांटिटी वाढू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला आणखी पैसे भेटू शकतो। मग तो फॉर्म्युला काय म्हणून त्याचं नाव देतो, मग तो फॉर्म्युला देतो, त्याच्यामध्ये काय काय पाहिजे, हे एवढा कॉस्टिक सोडा एवढा पाहिजे, त्याच्यात स्किम मिल्क एवढं पाहिजे, युरिया एवढं पाहिजे, वगैरे वगैरे, याचं कॉम्बिनेशन मधून दूध बनवतं। गाईच्या दुधाला जर 35, 40, 45 रुपये लिटर असेल तर ते हे पॅरलल सिंथेटिक मिल्क हा 15 रुपये लिटरने बनवतो, किंवा म्हैशीचं असेल सर्वसाधारण 30 रुपयांनी बनवतो, तर 100% प्रॉफिट होतो। मग ते त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं किंवा तसंच विकलं जातं। त्याच्यामध्ये शॅम्पू पण वापरलेलं बघितलं आम्ही। शॅम्पू? हो, शॅम्पू पण वापरलेलं बघितलं। हे ऍक्च्युली लाईव्ह पकडलं आपण त्याच्यामध्ये। आता हे ज्यावेळेस बघितलं जातं तर आपण नेमकं काय पित होतो हा प्रश्न मला पडला। म्हणजे सबस्टँडर्ड एखाद्या आलं की पाणी टाकलं कमी झालं तर हे इथपर्यंत आपण ऍक्सेप्ट करायचं, विच इज नॉट ऍक्सेप्टेबल असं पण केलं तरी, पण हे जे आहे दिस इज अ प्युअर केमिकल, इंडस्ट्रियल केमिकल। ठाण्यामधली कंपनी, तिथे इंडस्ट्रियल केमिकल तयार केलं, त्याला त्याचा लायसन्स नाही, हा इकडे कुठेतरी तिकडे सोलापूर जिल्ह्यातून तिकडून मिल्क पावडर, याचं कनेक्शन असं, आणि याच्या सगळ्या चार्ट आहेत आपल्याकडे, त्याचं ट्रेसिंग केलेलं आहे, त्याचे मोबाईल नंबर आपण वॉचवर ठेवले होते विथ ड्यू परमिशन। त्याच्यानंतर हे इन्व्हेस्टिगेशन उघड झालेलं आहे, तर हे खूप मोठं ऑपरेशन होतं। मग त्याच्यातून परत धागेदोरे लागली। अगदी पौष्टिक अशा नाचणीच्या वड्या, नाचणीची बर्फी बनवावीशी वाटली, त्यामुळे आज आपण बहीण भावाच्या या नाताच्या सणाला नक्कीच आपण पौष्टिक आणि हेल्दी अशी नाचणीची वडी करणार आहोत। गॅसचा फ्लेम मी कमी केलेला आहे, मस्तपैकी याला खमंग भाजून घेऊयात। पण नाचणीमध्ये अगदी कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं आणि खूप पौष्टिक असते अशी ही नाचणी। कॅल्शियम, फायबर, लोह, प्रथिने, अमिनो आम्ले भरपूर असतात यात। तसेच नियमित नाचणी खाल्ल्याने सुद्धा हाडे मजबूत होतात, वजन नियंत्रित होते, मधुमेह सुद्धा आटोक्यात येतो आणि रक्त वाढण्यास सुद्धा मदत होते। म्हणजे 1000 पट तुम्ही या नाचणीमध्ये तुम्हाला कॅल्शियम आढळेल दुधापेक्षा। त्यामुळे आपण दूध न वापरताच ही नाचणीची वडी, नाचणीची बर्फी आज बनवून घेणार आहोत। यात मी परत तूप घालते आहे, कारण एवढ्या पिठाला आपल्याला तूप लागणार आहे। परत 1 चमचा मी तूप घालून घेतलेला आहे। परत एकत्रित मिक्स करून घेऊया। कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तरी आपण व्यवस्थित या तुपामध्ये परतवून घेणार आहोत, खमंग अशी भाजून घेणार आहोत नाचणी। तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटांमध्ये मस्त असं भाजल्या गेलेली आहे ही नाचणी। परत आपल्याला 10 ते 15 मिनिटं अगदी मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचं आहे। परत आपण 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित भाजून घेणार आहोत। त्यानंतर आपण गूळ घालून घेऊयात।
पण तुम्हाला जर गूळ साखर चालत नसेल, खजूर सुद्धा यात घालू शकता. अगदी पौष्टिक असतात खजूर सुद्धा. पण वडी करताना जर खजूर मेल्ट होत नसेल तर तुम्ही मिक्सर मधून बारीक करून त्यानंतरच जेव्हा आपण भाजतो आहेत तेव्हा टाकून व्यवस्थित गोळा तयार होतो. नंतर तुम्ही त्याच्या वड्या थापू शकता. 5 ते 10 मिनिटानंतर यात मी 1 वाटी गुळ पावडर सुद्धा घालून घेते आहे. हे सुद्धा यात मेल्ट होतं आणि खमंग असं परत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. ज्यांना कॉन्स्टिट्यूशनचा त्रास असेल, पचनक्रिया सुधारत नसेल तर नक्कीच तुम्ही नाचणीचा उपयोग तुम्ही आहारात करू शकता. तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनिटं अगदी लो फ्लेमवर मी याला खमंग भाजून घेतलेला आहे. त्यानंतर परत मी अर्धा चमचा यात तूप घालते आहे, कारण याचा घट्ट गोळा व्हावा. सेट करायला ठेवायचा आपल्याला. नंतर बघू शकता पाण्याचा किंवा दुधाचा अजिबात वापर करायचा नाहीये आपल्याला, फक्त तुपाचा वापर करायचा आहे, कारण 8 दिवस वडी टिकते. यातच मी थोडं गुळ घातल्यामुळे जायफळ किसून घालते आहे, कारण गुळाचं कॉम्बिनेशन जायफळ सोबत आणि वेलचीचं साखरेसोबत असतं. आणि थोडे मी ड्रायफ्रुट्सचे काप घालते आहे. ड्रायफ्रुट्सचे काप नसेल घालायचे स्किप सुद्धा करू शकता. खमंग सुवास दरवळतो आहे, बघू शकता. गॅस मी बंद करून घेतलेला आहे. ऑलरेडी कढई गरम आहे. आपण हे सेट करून घेऊयात. या ताटलीला मी तूप लावून घेते आहे. त्यानंतर हे मिश्रण यात ओतून घेते आहे. गरम असतानाच आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे यात. आणि कमीत कमी अर्ध्या ते 1 तासासाठी याला असंच ठेवून घेऊयात. आणि कोमट असताना वड्या कट करून घ्यायच्या आहे. थोडे खरबुजाच्या बिया सुद्धा टाकते आहे वरनं. या सुद्धा दिसायला फार सुंदर दिसतात. परत मी थोडं गार्निशिंग साठी सुद्धा वापरणार आहे, कारण जेव्हा आपण वडी कट करू तर मग मध्ये येऊन वडी तुटायला नको. अगदी चॉकलेटी वडी आपली रेडी होणार आहे. याला 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवूयात. मिश्रण कोमट असतानाच याच्या आपण वड्या करून घेणार आहोत. मी आधीच तुम्हाला म्हटलं होतं, कारण खरबुजाच्या बिया मी वरून घातल्या होत्या. अगदी कट करताना मध्येच येतात. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा नंतर घाला. मस्त आपल्या नाचणीच्या वड्या रेडी झालेल्या आहेत. प्लेटिंग करून घेऊयात. तर अशी ही स्वादिष्ट आणि पौष्टिक नाचणीची वडी रक्षाबंधनासाठी नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि प्रियाज कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच पारंपरिक आणि हटके रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. हॅपी रक्षाबंधन. आणि हो, महत्त्वाची टिप म्हणजे गूळ चांगल्या क्वालिटीचा वापरा. त्यानंतर तुपाचंच प्रमाण वापरा. दूध किंवा पाणी अजिबात वापरू नका, कारण ही वडी मग खराब होऊ शकते. ह्या महत्त्वाच्या टिप्स आहेत. नक्की ट्राय करा.